आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। म्हातारी तोंड वर करून फोनवर आम्हाला म्हणली होतीस काम होऊन जाईल, काम झाले का? म्या हातात घेतलेलं काम झालं नाही असं होणारच नाही। तुम्ही सांगितले दोन्ही बाळं आणल्यात म्या। अरे वा 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 लय मोठं काम केलंस तू। दे छत्रीकडे दे। हा असं कसं? पहिलं माझं पैसे टाका। येडी बिडी बाटली काय तुम्हास नाही? ए छत्री म्हातार लय शहाण आहे दोंडा। हे म्हातारे हे घे पैसे आणि दे ती बाळ इकडं। ए म्हातारी आता इथून निघायचं आणि परत या भागात दिसायचं नाही। हा निघ। होय होय। सूर्या लय उडत होतास, आता बरोबर जमिनीवर येशील। लय वेळ लागणार नाही आम्हाला तुझे पंख छाटायला। हा ए छत्री चल चल डॅडी भार्या भार्या डॅडी डॅडी भार्या डॅडी या काय झालं एवढं का चिडलायस? डॅडी कुठे बाहेर बोलव त्यांना। अरे होय की पर काय झालंय ती तरी सांग। काय झालं? माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो ना याचा नमुना दिलाय त्यांनी आज आम्हाला। अगं मी आणि तुझा घरात नसताना एका म्हाताऱ्या बाईकडून जेजूची बाळ पळवले त्यांनी। काय? हा कुठे ते बाहेर बोलव, त्यांचा जीव घेणार आहे मी। बाहेर बोलव। तुळजा अगं काय बोलतोय हे सूर्या? तेजूची बाळ? हो आणि एवढंच नाही आपल्या बाळांच्या जागी खोटी बाळं ठेवून गेली ती बाई। का तर घरातल्या माणसांना संशय येऊ नये म्हणून। अगं पर मालक ही समजा कसं करू शकते ती? आज सकाळीच गडबडीने शहरात गेले ती कामासाठी। मग हे सगळं ना त्यांनी आधीच ठरवलेलं असणार। त्यांच्यावर कुणाचा संशय येऊ नये म्हणून हे असं बाहेर जायचं नाटक करत असतील ते। एखाद्या माणसाला फसवायला ते कुठल्या थराला जाऊ शकतात हे माहिती आहे ना? सूर्या ते कामासाठी बाहेर गेलेत यावर माझा तरी विश्वास बसत नाहीये। तेव्हा परमेश्वरा मला वाटलं होतं तेजूची बाळ त्या घरात तरी सुरक्षित असतील। माझी समधी काळजी मिटली असं वाटलं होतं मला, पण हे समजा काय होऊन बसले। मालकांनी खरंच होय हत्या, दुसरं कोण बाळ पळवल? ते पण असं घरात घुसून। दुसऱ्या कोणाच्या धाडच नाही हे डॅडीनेच केलंय माहितीये मला। या सगळ्या कारस्थानासाठी नाही त्यांना पश्चाताप करायला लावला ना तर नावाचा सूर्या नाही। चल तुळस। शांत शांत अक्का। इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब काय झालं तुम्हाला? साहेब कुठे? हळू 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 साहेब माझी कंप्लेंट लिहून घ्या। कंप्लेंट लिहून घ्यायलाच बसलोय आम्ही। जे काय सांगायचं ना ते शिस्तीत सांगायचं। काय पोलीस स्टेशन आहे, घर नाही आहे। सर माफ करा पण गोष्ट जशी घडली म्हणून ताबा सुटला त्याचा। असं काय घडले? पर रस्त्यावरूनच आरडत ओरडत निघाला तिकडे? हे बघा साहेब, माझ्या 2 लहान जुळ्या बाच्या घरात झोपले असताना एका मात्रेनं पळवून नेले त्यांना।
बाच्यांना पळून नेलं म्हणजे तुम्ही घरात असताना एक म्हातारी येऊन त्या बाळांना घेऊन गेली आणि घरातली मोठी माणसं काय त्या बाळाशेजारी झोपा काढत बसली होती काय? हे बघा साहेब, तुम्ही परिस्थिती समजून घ्या. त्या म्हातारीनं हे सगळं फसवून केलंय. काळे यांची केस लिहून घ्या. मला किती वाजता घडले? आता थोड्या वेळापूर्वी. हे बघा, तुम्ही लगेच तपास केला ना तर बाळ इथंच कुठेतरी सापडतील. म्हातारी आणि डॅडी त्यांना घेऊन जास्त लांब गेली नसणार. काय म्हणाला तुम्ही? काय नाव घेता तुम्ही? म्हातारी, नाही नाही, त्यानंतर अजून दुसरं कोण? डॅडी म्हणजे जालिंद्र निंबाळकर, त्यांचं पण नाव लिहा FIR मध्ये. ए तू नको आम्हाला काम करायला शिकू काय? आम्हाला समजतं काम कसं करायचं ते. इथला इन्चार्ज होतो का? हो सर, पण माझ्या भाच्या. अरे हो, किडनॅपच झालेत ना, सापडतील मग. मारून तर नाही टाकलं कुणी? साहेब, त्यांना काय झालं ना तर सांगून ठेवतोय सगळं जाईल मी. हा सूर्या सूर्या सोड बरं त्यांना. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? हा, तुम्ही इथं आमच्या रक्षणासाठी विसरला का तुम्ही? हा, सूर्या, सोड बरं. सूर्या, शांत हो तू. सरकारी ड्युटीवर असणाऱ्या माणसाच्या वर्दीवर हात टाकलेत, लक्षात ठेव. बघतो तुझी कंप्लेंट कोण घेते ते. ए टाका रे आतमध्ये. सर प्लीज, तुम्ही असं नाही करू शकत. हे बघा, मला माहिती आहे सूर्य चुकला, पण तुम्ही काय बघताय ते बघा ना आधी. तुम्ही आता जे काही बोललात, जे काही वागलात ना, ते सुद्धा चुकीचं आहे. आणि मी हे सगळं फोनवरती रेकॉर्ड करून जगाला दाखवेन की तुम्ही कसे वागताय ते. साहेब, पोलिसात भरती होता त्यावेळी तुम्ही एक शपथ घेता ना, काय म्हणतात ते? सदरक्षणाय खलनिग्रहणाय. याचा अर्थ एकदा मी वाचला होतं. चांगल्यांचं रक्षण करण्यासाठी आणि वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी तुमची नेमणूक केली. तुम्ही काय करताय? तुमच्याकडे आशेने आलेल्या माणसाला तुम्ही धमकवताय. अहो, आशाने माणसं तुमच्यावर कसा विश्वास ठेवायची? बघा, पोलिसात चांगली चांगली माणसं आहेत, त्यांचं नाव नका खराब करू. मी हात जोडतो तुमच्यासमोर, वाटल्यास पाया पडतो. FIR लिहून घ्या माझी. हे बघा सर, आम्ही ना खूप साधी माणसं आहोत. छोटी वस्तू जरी हरवली ना तरी घाबरून जातो. इथे तर घरातली बाळं कोणीतरी पळवून नेली आहेत. सर, तुम्ही प्लीज समजून घ्या. सूर्याची मनस्थिती नाही आता विचार करण्याची, म्हणून त्याचा ताबा सुटला. तुम्ही प्लीज आमची कंप्लेंट लिहून घ्या आणि आमच्या बाळांना शोधा. मी हात जोडून विनंती करते तुम्हाला. हवं असेल तर सूर्याच्या वतीने मी तुमची माफी मागते, पण प्लीज आमची कंप्लेंट लिहून घ्या. हो, माझी माफी मागण्यापेक्षा आहे ना याची गुर्मी कमी करा. काळे यांची केस लिहून घ्या. बसा तिकडे.